हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं जामसावळी इथं आस्थेचा अभूतपूर्व जनसागर उसळला। सुमारे 6 लाख भाविकांनी संकटमोचन हनुमानाच्या दरबारात हजेरी लावत भक्तीची अनोखी परंपरा जपली असून संपूर्ण परिसर जय श्रीराम आणि जय हनुमानाच्या घोषणांनी दुमदुमून गेलं। जागतिक ख्याती असलेला जामसावळी इथं यंदाचा हनुमान जन्मोत्सव भक्ती, श्रद्धा आणि सेवेचा अद्वितीय संगम ठरला। उत्सवाच्या शेवटच्या दिवशी तर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। लाखो भाविकांनी हनुमंताच्या चरणी नतमस्तक होत आपल्या जीवनातील संकटापासून मुक्ती आणि सुख समृद्धीची प्रार्थना केली। जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येपासूनच मंदिर परिसर आणि आसपासच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या उत्कृष्ट नियोजनामुळे इतक्या मोठ्या जनसमुदायाचं सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आलं। ठिकठिकाणी महाप्रसाद, शीतपेय आणि सेवा शिबिरांची व्यवस्था करण्यात आली होती। यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सेवा आणि समर्पणाचं प्रतीक ठरला। मध्यरात्री वाराणसीहून आलेल्या विद्वान पंडितांच्या वैदिक मंत्रोच्चारात भगवान श्री हनुमानाचा महाअभिषेक करण्यात आला। त्यानंतर भव्य महाआरतीनं संपूर्ण परिसर दिव्यता आणि आध्यात्मिक ऊर्जेनं भारून गेला। या भव्य सोहळ्याची आणखी एक खास बाब म्हणजे जगद्गुरू रामभद्राचार्य यांचं सान्निध्य। त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून भक्तांना भक्ती, ज्ञान आणि मर्यादेचा संदेश दिला। तर लंकेतील युद्धाचा उल्लेख करत त्यांनी रावणाचा पराभव त्याच्या अहंकारामुळे झाला अशी शिकवण देत आजच्या समाजालाही यातून बोध घेण्याचं आवाहन केलं। दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं।